तर रामराम शेतकरी मित्रांनो, मी विश्वजित भालेराव. आणि आज बघू शकता आपली हळद मी फवारणी केलेली आहे. थोडंसं आपल्याकडे आता ऊन प्रकाश पडलेला आहे इकडे, त्याच्यामुळे मी आज सकाळी फवारणी घेतली. फवारणीमध्ये मॅक्रोन्यूटन घेतलं आणि बुरशीनाशक, कीटकनाशक हे सगळं कॉम्बिनेशन केलं आणि फवारणी केली. तर आज आपली फवारणी पुरेपूर लागू झाली. म्हणजे फवारणीला फक्त 2 तास लागतात लागू व्हायला. तर आपल्या याला आता भरपूर वेळ झाला, कारण मी सकाळीच फवारलं होतं. तरी पण 8 किंवा 9 वाजेपर्यंत, 9 वाजता फवारलं मी, कारण की सकाळी धुई होती खूप जास्त त्याच्यामुळे. आणि सकाळी फवारण्यामुळे आता बघू शकता तुम्ही आपली हळद, कारण की आज तर रिझल्ट येणार नाही. आपल्या हळदीला 2 दिवस लागतील रिझल्ट यायला. आणि आल्यानंतर बी आपण कशामुळे हे व्हिडिओ बनवतो तुम्हाला सांगू का, कारण की आता हा व्हिडिओमध्ये आपली हळद कशी आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये कशी दिसते तर दाखवण्यासाठी मी व्हिडिओ करतोय. आता बघू शकता तुम्ही सगळी हळद आपली, कारण की आता मग जर सगळेजण म्हणत होते की सर खूप ह्युमिनीचे अटॅक करतात. आता तुम्ही पहिल्यांदा मी दाखवलं होतं तुम्हाला की हळदीमध्ये पिवळे पानं पडत होते. आता बघू शकता तुम्ही कुठे पिवळे पानं दिसतात का. जे पण पानं पिवळे पडले होते, हे बघा, हे पिवळं पान पडलं होतं, पण याच्यात ताकद आहे. आता हे पहिल्याहून नाही पडले, हे बघा पिवळे पानं पडले होते आपले काही, तर ते कंट्रोल झाला का आपला जे हुमणी अळीचा अटॅक. हे बघू शकता तुम्ही पिवळे पानं काही होते, ते कंट्रोल झाला. म्हणजे अटॅक आपला जेवढा हुमणी अळीचा व्हायचा होता त्याच्यासाठी आपण ड्रिचिंग केली. तुम्हाला तर सांगितलं होतं. आलिका घेतलं होतं अर्धा लिटर, आणि रोको घेतलं होतं अर्धा किलो, आणि 500 ग्राम म्हणजे, आणि हे घेतलं होतं साप. जे पाण्याचा प्रकार खूप जास्त होता त्याच्यामुळे आपण औषध पण थोडं जास्त घेतलं. एवढं औषध जर पाणी नसेल, पडत नसेल, तर एवढं औषध तुम्ही ड्रिचिंग करू नका. जर पाणी सारखंच पडत असेल तर थोडं जास्तच घ्यावं लागतं औषध, तरच रिझल्ट येतील, नाही ते येणार नाहीत. कारण की मी जास्त घेतलं होतं म्हणून आपल्या हुमणी अळीचा अटॅक, कंदसड हे सगळं लगेच थांबलेलं आहे. आता मी बघू शकतो, मी सगळ्या हळदीने फिरून बघितलं. सकाळी थोडंसं व्हिडिओ करायला आपल्याला हे झालं, कारण की फवारणी करायची होती सकाळी. फवारणी करतच मी बघितलं, तर अगदी व्यवस्थित प्रकारे आपली सगळी म्हणजे जे हुमणी अळीचा अटॅक होता हे सगळं थांबलेलं आहे. आता हे बघू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो, हे पहिल्यांदा बघितलं होतं ना, हे असं होऊ लागलं. हे आता या पानाला, हे बघा, हे मेन आहे आपला पोंदा. तर हे बघू शकता तुम्ही, याला सगळं थांबलेलं आहे आपलं. तर हे बघा, हे पान जे हुमणी अळी बनतात तुम्ही, हे थांबले. हे बघा, हे बघू शकता तुम्ही, हे सगळे कंदसडीचे लक्षण होते ते आपले आता थांबलेले आहेत. कारण की आपण 2 ड्रिचिंग केले त्याच्यामुळे थांबले, नाही तर कारण की लागायच्या पहिले ड्रिचिंग केली त्याच्यामुळे थांबले, नाही तर थांबत नव्हते. कारण की खूप मेहनत घेतली, कारण की याला आहे ते कंटिन्यू पाणी, आणि हे रान आपलं थोडंसं पाण्याखालचं आहे. म्हणजे ही जमीन कंटिन्यू पाणी धरणारी आहे, पाणी साचणारी आहे. तरी पण आपण याच्यात हळद व्यवस्थित प्रकारे आणली, कारण की हे सगळा प्लॉट याच्यामध्ये एवढी जोरात हळद आमची कधी चालली नाही. म्हणजे आम्ही हळद फक्त 3 ते 4 वर्षापासून लावायला सुरुवात केली, 3च वर्षापासून. तर आम्हाला पहिल्यांदा काय माहिती नव्हती. पप्पा हे शेती करायचे, पण जेव्हापासून मी शेतीमध्ये आलो, तर आपल्याला, मी गेल्या वर्षी हळदीवर हळद काढली, 38 क्विंटल काढली 1.5 एकरमध्ये. कारण की हळदीवर हळद, गेल्या वर्षीचे व्हिडिओ करत नव्हतो मी, फक्त आता या 2-3 महिन्यामध्येच व्हिडिओ करतोय. तर पहिले व्हिडिओ करत नव्हतो. तर प्रत्येक जण म्हणले की भैया तू जे करतोय ते त्याच्यामध्ये मस्त रिझल्ट येतात. कारण की गेल्या वर्षी जे गावातले माणसं म्हणत होते सगळेजण की तू हळद काढली, येत नाही, नको घेऊ. पण मी हळद काढून दाखवली, तर सगळेजण म्हणले की, मग गावातल्याला विश्वास आला बा की हा औषधं वगैरे सोडतो, खत सोडतो. मी म्हणतो फक्त लागायच्या टायमाला जर तुम्ही औषधं सोडले, हळदीला लागतं जे, तर हळद आपल्याला सांगते पहिल्यांदाच. पानाच्या विषारावरून पीक असं सुकलेलं दिसतं, जे प्रॉब्लेम आहे ते सांगतं. तर त्याच्यासाठी आपण जर हळदीकडे 8 दिवसाला आधी 2 दिवस 3 दिवसाला चक्कर जर मारायची, नुसती चक्कर मारायची, शांच्यापारी गेलं ना, तर चक्कर मारल्यानंतर आपल्याला पानावर डाग, कलर फिरलेला दिसतो, किंवा कलर पांढरी हळद दिसते कुठे कुठे, म्हणजे पांढरे पानं झालेले, कुठे डाग आहेत, कुठे असे पानं फाटलेले दिसतात. तर हे लक्षणं जर तुम्ही हळदीकडे बघितले तर व्यवस्थित, माझी काय हळद, तुमची हळद तर माझ्यापेक्षाही चांगली बनेल. कारण की हे रान आपलं सगळ्यात हलकं आहे. म्हणजे या रानात चिकट होते आणि पाणी धरतं रान, त्याच्यामुळे की जेवढं होईल तेवढं तुम्ही शेतकरी मित्रांनो आपल्या पिकाकडे जाऊन बघा. आणि हे तिकडे बघू शकता तुम्ही, तिथे थोडंसं जास्त पाणी साचतं, तिथे दबलेली आहे हळद तुम्ही बघू शकता. हे पाणी तिथे भरपूर जास्त साचतं, तरी पण आमची सोलार आहे तिथे, तर कंटिन्यू चालू राहतं. आणि जेवढं होईल तेवढं पाणी काढून द्यायचं मित्र, प्रयत्न करा, तरच तुमच्या हळदीला उत्पन्नाची वाढ होईल.
आणि बघू शकता आता पहिल्यांदा हळद आहे ना आमची थोडीशी पिवळसर दिसली, कारण की कंटिन्यू पाणी म्हणजे 8 दिवस पाणीच उघडलं नाही आमच्या इकडं. तर थोडी थोडी तुम्हाला बघू शकता कुठे कुठे अशी पिवळी दिसते हळद, पण आता मी मॅक्रोन्यूटन फवारले ते कव्हर होऊन जाईल. हे बघू शकता शेतकरी मित्रांनो. आणि तुम्ही सांगा शेतकरी मित्रांनो, हळद कशी आहे, हळदीला काय लागतं अजून. माझ्याच्यानं काही म्हणजे चुकत असेल तर मला पण सांगा. चला आपण भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आपण आता या औषधाने कसा रिझल्ट आला तर मी तुम्हाला सांगेल पुढच्या व्हिडिओमध्ये. तरी पण 2-3 दिवसानंतर व्हिडिओ टाकेल मी. चला शेतकरी मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.